नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. शिक्षण सेवक योजनेसंदर्भामध्ये एक महत्त्वाचा निर्णय आज शालेय शिक्षण क्रीडा विभागाने घेतलेला आहे आणि त्या संदर्भातला जी.आर. आज निर्गमित झालेला आहे आणि या जी.आर. अनुसार जर आता सध्या कोणाचा शिक्षण सेवक कालावधी चालू असेल आणि जर समजा आता पवित्र पोर्टल मार्फत जो काय म्हणजे 2024च्या टेट वरती जी काय भरती राबवली जाईल आणि त्याच्यामध्ये जर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर पाठीमागचा तुमचा जो काय शिक्षण सेवक कालावधी आहे, समजा तो 2 वर्षाचा झालेला असेल, 1 वर्षाचा झालेला असेल किंवा समजा तो 2.5 वर्षाचा झालेला असेल, तर तो तसाच या ठिकाणी त्या पुढच्या नवीन नियुक्तीसाठी कन्सिडर केला जाईल. म्हणजे तुम्हाला परत नव्याने शिक्षण सेवक कालावधी जो काय झालेला असेल तो परत करण्याची गरज नाही. कारण यापूर्वी कसं होतं की जर समजा तुम्हाला 3 वर्ष पूर्ण झालेले असतील तरच तुम्हाला शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागत नव्हता. त्याला सेवा संरक्षण होतं किंवा वेतन संरक्षण हे दिलेलं होतं. परंतु आता या शासन निर्णयानुसार जर समजा एखाद्याने समजा 2 महिन्याचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केला किंवा 1 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा पूर्ण केला असेल तर तो 1 वर्षाचा जर कालावधी असेल आणि जर तुमची नवीन नियुक्ती झाली तर तो 1 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी हा धरला जाईल आणि तिथून पुढे तुमची सेवा ही या ठिकाणी कन्सिडर केली जाईल. तर त्याचबद्दल हा शासन निर्णय या ठिकाणी आज निर्गमित झालेला आहे. शिक्षण सेवक योजनेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भामध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागाने 18 फेब्रुवारी म्हणजे आजच हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते एकदा समजून घ्या. कोणाकोणासाठी याचा फायदा होईल, कोणाला याचा फायदा होणार नाही, तर ते समजून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यापूर्वी काय होतं की जर समजा एखाद्याचा 3 वर्षापेक्षा जर कमी शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला असेल आणि नव्याने परत पवित्र पोर्टल म्हणून तुमची नियुक्ती झाली तर पाठीमागची जी काय तुमची सेवा होती, समजा 2.5 वर्ष तुम्ही पूर्ण केले असेल तर ती सोडून द्यावी लागत होती आणि परत पहिल्यापासून तुम्हाला शिक्षण सेवक हे सुरू करावं लागत होतं. परंतु आता या ठिकाणी तसं करण्याची आवश्यकता नसेल. तर त्याच्याच बद्दल या ठिकाणी हा शासन निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच ज्या 100% अनुदानित शाळा आहेत आता हा निर्णय कोणाकोणासाठी लागू असेल, ज्या ठिकाणी 100% अनुदान असेल, त्यानंतर जिल्हा परिषद महानगरपालिका असतील, त्यानंतर खासगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन असेल, सैनिकी शाळा असतील यांचाही याच्यामध्ये समावेश असेल. तेथील कोणत्याही स्तरातील आणि कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने म्हणजे विहित जो काही मार्ग असेल म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत जर तुमची नियुक्ती झालेली असेल, जो काही विहित मार्ग असेल तर सेवक पदावरती म्हणजे शिक्षण सेवक पदावरती नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी जर म्हणजे तुमचा कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरातील आणि कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नव्याने नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षांचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. म्हणजे आता तुम्ही समजा प्राथमिक वरती शिक्षण सेवक म्हणून काम करत आहात आणि तुमची पवित्र मधून समजा कुठल्याही 9वी ते 12वी साठी किंवा 6वी ते 8वी साठी नेमणूक झाली किंवा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला तुमचा जो काही कालावधी पूर्ण म्हणजे तुम्ही केलेला असेल आतापर्यंत जो काही तुमचा कालावधी पूर्ण असेल तर तो कालावधी तुमचा तसाच या ठिकाणी राहील आणि तिथून पुढचा फक्त जो काही शिल्लक असेल तेवढाच फक्त कालावधी तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. तर केवळ मग पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर त्याने व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्या नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. मग तुमचं एखाद्याचं 6 महिने राहिले असतील, एखाद्याचं 1 वर्ष राहिला असेल तर तेवढंच त्या पदावरती पूर्ण करायचं. लगेचच या ठिकाणी नियमित शिक्षकाची वेतन श्रेणी अशा शिक्षण सेवकांना लागू राहील. परंतु आता या जी.आर.चा फायदा कोणाला होणार नाही. तर बघा फायदा हा कोणाला होणार हे आधी सांगतो की ज्यांचं शिक्षण सेवक चालू आहे, ज्यांचे 3 वर्ष पूर्ण झालेले नाहीत तर यांच्यासाठी हा खूप महत्वाचा आहे. परंतु याचा फायदा कोणाला नसेल तर बघा ज्यांनी ऑलरेडी हा शासन निर्णय निर्गमित होण्याच्या आधी म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी हा शासन निर्गमित झाला आणि याच्यापूर्वी जर समजा एखाद्याने शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केला असेल किंवा आपण काय म्हणूया की समजा एखादा शिक्षण सेवक कालावधी अजून समजा 6 महिने राहिला किंवा समजा अजून 4 महिने राहिला आणि 4 महिन्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं तर तिथून पुढे मग त्याचा शिक्षण सेवक कालावधी पूर्णच धरला जाईल. त्याला परत शिक्षण सेवक या ठिकाणी करण्याची गरज नसेल. तर दुसरा या ठिकाणी जो मुद्दा आहे तो इथं समजून घ्या की सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुज्ञेय असेल. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना हा लाभ अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे आता या ठिकाणी बघा
18 तारीख आहे आज, आणि यापूर्वी जर तुमचा शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झालेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा लाभ नसेल. तुम्हाला जे काही समजा नियमित वेतन श्रेणी आहे ते मिळणारच आहे, परंतु जो प्रोबेशनल पिरियड आहे तो पूर्ण करावा लागतो. मात्र या ठिकाणी जे काही समजा पूर्ण पेमेंट आहे ते दिलं जातं. हे वेतन संरक्षणाचा GR आहे पाठीमागं, बरेच जण त्या मार्गाने पण नियुक्त सुद्धा झालेले आहेत. परंतु शिक्षण सेवा कालावधी म्हणजे जो प्रोबेशनरी पिरियड आहे तो पूर्ण करावा लागतो. परंतु आता मात्र ज्यांची या ठिकाणी म्हणजे सेवा चालू आहे, शिक्षण सेवक म्हणून सेवा चालू आहे आणि नव्याने नियुक्ती झाली तर त्यांना मात्र जो काही शिल्लक कालावधी आहे तर तेवढाच पूर्ण करावा लागेल. त्यानंतर पहा तिसरा मुद्दा, एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा, म्हणजे पूर्वी तुम्ही जेवढी काही सेवा केली असेल, म्हणजे आपण काय म्हणूया की समजा एखाद्याने पूर्वी काही सेवा पूर्ण केलेली असेल, थोडक्यात आपण काय म्हणूया की 2022च्या आधी काही शिक्षण सेवक म्हणून जॉईन झाले होते आणि नंतरच 22च्या भरतीमध्ये म्हणजे 24 मध्ये सुद्धा लगेचच काही जण शिक्षण सेवक म्हणून सुद्धा ते रुजू झाले. आता मग त्यांची पाठीमागची सेवा आणि आत्ताची सेवा तर ही कन्सिडर केली जाईल. म्हणजे जर तिथे 3 वर्ष झालेली असेल तर त्यांचा कालावधी आत्ताच पूर्ण झाला. म्हणजे जर समजा अशांना जर समजा 6 महिने अजून लागत असतील, परंतु त्यांचा पाठीमागचाही कालावधी धरला जाईल आणि आत्ताचा या शासन निर्णयापर्यंत जेवढा काही कालावधी आहे तो एकत्र धरला जाईल. आणि एकत्र धरून जर तुमचे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण होत असेल किंवा 3 वर्ष बरोबर होत असतील तर आजच या ठिकाणी शिक्षण सेवक जे काही कालावधी आहे तो पूर्ण कन्सिडर केला जाईल. तर बघा, एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा किंवा सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी हा 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल तर अशा उमेदवाराचा शिक्षण सेवा कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात संपुष्टात येईल आणि त्यास नियमित वेतन श्रेणी अनुज्ञेय असेल. बरेच जण असे सुद्धा असणार, 24 मध्ये बऱ्याच जणांची नियुक्ती झाली किंवा 22 मध्ये नियुक्ती होती, परंतु काहींना 1 वर्ष शिल्लक होते आणि त्याच्यामुळे अशा उमेदवारांना परत 24 मध्ये पहिल्यापासून शिक्षण सेवा कालावधी पूर्ण करावा म्हणजे लागला. परंतु आता जर समजा तुमची पाठीमागची सेवा आणि शिक्षण सेवकाची सेवा 2 वर्ष झाली असेल किंवा 2.5 वर्ष झाली असेल आणि आता जी तुमची काय 3+ जेवढी काय झालेली असेल तर ती तुमची एकत्रित काउंट केली जाईल आणि आज तुम्हाला या ठिकाणी शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाला असं तुम्ही समजायचं. इथून पुढे तुम्हाला नियमित वेतन श्रेणी मिळेल. आता याच्यामध्ये असं काही नाही सांगितलं तर तुमच्या मनामध्ये लगेच प्रश्न पडतील की समजा आमची पाठीमागची म्हणजे समजा 2024 नियुक्ती होण्यापूर्वी काहींची 2 वर्ष 6 महिने म्हणजे 2.5 वर्ष पूर्ण झाले असतील आणि आता 24 आणि आता जवळपास 26 आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षाचा कालावधी गेला. मग आम्हाला पाठीमागच्या 1 वर्षाचा वगैरे जो काही आमचं शिक्षण सेवक पूर्ण होऊन आम्ही अजून पूर्ण केले आहेत, म्हणजे 1 वर्ष एक्स्ट्रा झाले, मग त्याचा या ठिकाणी आम्हाला जास्त पेमेंट वगैरे मिळेल का किंवा फरक वगैरे मिळेल का, तर तसं या ठिकाणी काहीही सांगितलेलं नाही. म्हणजे जर तुमचं या ठिकाणी पूर्ण झालं म्हणजे याच्यापूर्वी जर तुमचं पूर्ण झालेलं असेल, कारण वरच्या मुद्द्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर या शासन निर्णय निर्गमित होण्याच्या पूर्वी जर तुमचा शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झालेला असेल, बघा समजून घ्या. दुसरा मुद्दा काय आहे, कारण हा प्रश्न 100% बऱ्याच जणांच्या मनामध्ये येणार की आमचा शिक्षण सेवा कालावधी मग जर या शासन निर्णयाच्या आधी आपण जर काउंट केलं पहिला आणि आत्ताचा तर 6 महिन्यापूर्वीच आमचा संपतोय, मग 6 महिन्यापूर्वीच आम्हाला नियमित वेतन श्रेणी लागू होईल का, तर इथं स्पष्टपणे म्हटलंय बघा की शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवा कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना हा लाभ अनुज्ञेय असणार नाही. समजलं? म्हणजे या ठिकाणी फक्त हा लाभ कोणाला आहे, ज्यांचं शिक्षण सेवक पिरियड सुरू आहे तर त्यांनाच फक्त लाभ असेल. बाकीचे जर तुमचं 6 महिन्यापूर्वी जर संपत असेल किंवा समजा 1 वर्षापूर्वी तुमचा संपत असेल म्हणजे पाठीमागची सेवा कन्सिडर करून, तर अशा शिक्षकांना या ठिकाणी हा लाभ मिळणार नाही. हे स्पष्टपणे या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर बघा, चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सदर तरतुदीस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल असा कुठल्याही तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अशा अन्य शासन निर्णयात असल्यास सदर तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचवणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपर्यंत निष्प्रभ समजण्यात याव्यात. शिक्षण सेवक योजनेसंदर्भातील अन्य तरतुदी यथास्थिती यापुढे लागू राहतील. म्हणजे आता पाठीमागचे बरेच असे GR आहेत की बाबा की या ठिकाणी तुम्हाला तो म्हणजे पाठीमागे काही वेतन संरक्षणाचा GR आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्याला परत एकदा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागेल. म्हणजे पेमेंट तर पूर्ण मिळेल परंतु शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागेल. किंवा या ठिकाणी जर तुमची 6 महिन्याची किंवा 2.5 वर्षाची जर तुमची शिक्षण सेवक कालावधी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे तर तुमची नवीन नियुक्तीसाठी परत पहिल्यापासून तुम्हाला शिक्षण सेवक पूर्ण करावं लागेल. पाठीमागची सेवा ही कन्सिडर होणार नाही. तर ते जे काही GR असतील किंवा ते जे काही अटी नियम असतील त्या आता या ठिकाणी वगळलेल्या आहेत असा याचा अर्थ होतो. आणि या GR अनुसार या ठिकाणी आता जो काय कालावधी तुमचा झालेला असेल
तर तो तुमचा कन्सिडर होईल आणि पुढे तुम्हाला फक्त जी उरलेली सेवा आहे तेवढीच तुम्हाला पूर्ण करायची, म्हणजे तुमचा शिक्षण सेवक कालावधी या ठिकाणी पूर्ण होईल. तर अशा प्रकारे इथून पुढे किंवा आता जे शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत आणि ज्यांचे समजा 2.5 वर्ष 2 वर्ष किंवा 1 वर्ष झालेलं असेल आणि जर समजा आता पवित्र पोर्टल मधून नियुक्ती झाली तर अशा उमेदवारांना या GR चा खूप चांगल्या प्रकारचा फायदा होईल. कारण परत जर आपण या ठिकाणी नियुक्त झालो, बरेच जण या ठिकाणी काय करतात की समजा 1ली ते 5वी नियुक्ती आहे, परत 6वी ते 8वी साठी ट्राय करतात, 9वी ते 12वी साठी ट्राय करतात. मग अशा शिक्षकांची शिक्षण सेवक म्हणून नव्याने नियुक्ती झाली तर परत पहिल्यापासून हा कालावधी पूर्ण करावा लागत होता, परंतु आता तसं या ठिकाणी होणार नाही. जेवढा कालावधी तुम्ही पूर्ण केला तर तो वगळून राहिलेला जो कालावधी आहे तोच फक्त पूर्ण करावा लागेल, लगेचच तुमची नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल. अशा प्रकारचा हा GR आज निर्गमित झाला, जो या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सगळ्यांनाच या ठिकाणी एक आपण काय म्हणूया की फायद्याचा ठरणार आहे, ज्यांचं शिक्षण सेवक कालावधीपासून सुरू असेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर करा आणि या GR बद्दल या ठिकाणी तुमचं काय मत आहे याबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.